कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय। तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव, प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद, बोलविला वेद महिषी पुत्रा, संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी, केलीसे मराठी गीता देवी, नामा म्हणे सर्व सुकृत लाहिजे, एक वेळा जाईजे अलंकापुरा, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव। या पुण्य पवित्र गोदामातेच्या तीरावरती एका पुण्यात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संत सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं चिंतन, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे सन्मित्र असलेले संत सद्गुरू नामदेवराय यांनी जे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं चिंतन केलेलं आहे, त्या चिंतनाचा आपल्याला विचार करायचा आहे। या प्रवचनासाठी विषय काय ठेवायचा असा जेव्हा विचार झाला, तेव्हा आमच्या डॉक्टर चोरघडे सरांनी त्यानेच तो विषय टाकला त्या पत्रिकेमध्ये। विषय असा टाकला, फार औचित्यपूर्ण विषय टाकला। विषय काय द्यायचा हे सुद्धा कळालं पाहिजे ना। चोरघडे सरांनी त्या विषयाची भूमिका जी स्पष्ट केलेली आहे, त्यांनी असा विषय टाकला, ते म्हणाले नामदेवरायांच्या नजरेतून ज्ञानोबाराय, असा विषय सरांनी दिला। फार औचित्यपूर्ण असा विषय हा। कारण का, नजर ही फार महत्त्वाची आहे, दृष्टी फार महत्त्वाची आहे। कोण ज्ञानोबारायांना मोठं म्हणतं हे महत्त्वाचं आहे ना। इतरांनी कोणी ज्ञानोबारायांना मोठं म्हणणं याच्यापेक्षा स्वतः पंढरीराजाचे साक्षात्कारी असलेले प्रेमभांडारी भक्त असलेले संत सद्गुरू नामदेवराय ज्ञानोबा, त्यांच्या दृष्टीतून ज्ञानोबाराय कसे आहेत, त्यांच्या नजरेतून ज्ञानोबाराय कसे आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे ना। आणि म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। कारण काय, जे संत महात्मे पाहू शकतात ते आपल्याला दिसू शकत नाही। संत महात्म्यांची दृष्टी, संत महात्मे जे आपल्याला दाखवू शकतात ते कोणीही दाखवू शकत नाही। म्हणून तुकाराम महाराजांचं वचनच आहे। तुकाराम महाराज असं म्हणतात की रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची या। सूर्याच्या प्रकाशामध्ये काही गोष्टी आपल्याला दिसतात, दिव्याच्या प्रकाशात काही गोष्टी आपल्याला दिसतात, आणि हिऱ्याच्या प्रकाशात सुद्धा काही गोष्टी आपल्याला दिसतात। पण तुकाराम महाराज सांगतात की ह्या गोष्टी कशा आहेत, देखणे दाखवतात, म्हणजे दृश्य आहे ते दाखवतात। जे चर्मचक्षुंना दिसतं ते दाखवू शकतात, पण जे अदृश्य आहे, अदृश्य दर्शने संतांची या। अदृश्य असं जे परमात्म तत्व आहे, जे या चर्मचक्षुंना दिसू शकत नाही, ते परमात्म तत्व दाखवण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्या ठिकाणी आहे।
म्हणून संत सद्गुरूंचं वर्णन करत असताना शास्त्र असा विचार सांगतं की संत सद्गुरू कसे आहेत. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मीलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञान तिमिरांधस्य, अज्ञानाचा जो अंधार आहे त्या अंधारामुळं दृष्टी नाहीशी झाली, ज्ञानदृष्टी हरपली. त्यावेळी ज्ञानांजनाची शलाका घेऊन त्याचं अंजन डोळ्यात टाकणारे आणि डोळे उघडून ज्ञान दाखवणारे जे असतात ते संत महात्मे असतात ना. म्हणून संतांना ओळखणं महत्त्वाचं आहे, त्यांचं मोठेपण कळणं महत्त्वाचं आहे. अहो आजही संत नाहीत असं नाही, संत नसतात असं नाही. हो, संत जर नसते, साधू नसते तर जग राहिलंच नसतं महाराज. आजही जगामध्ये संत आहेत म्हणून जग राहिले. आपण जिवंत आहोत याला कारण काय आहे. शास्त्र असा विचार सांगतं की संत महात्मे आहेत म्हणून जग आहे. संत नसते तर जग राहिलं नसतं. शास्त्र असा विचार सांगतं, गोभिर विप्रैश्च वेदैश्च सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धैर दानशूरश्च सप्तभिर धार्यते मही. शास्त्र असा विचार सांगतं, गाय आहे म्हणून जग आहे. जगामध्ये गाय नसेल तर जग राहणार नाही. गोभिर विप्रैश्च, ज्ञानी ब्राह्मण आहेत म्हणून जग आहे. त्यांचीही आवश्यकता आहे, विप्रांची आवश्यकता आहे, मंत्र ज्यांच्याजवळ आहेत त्यांची आवश्यकता आहे. पण तेच केवळ आहेत म्हणून जग आहे असं नाही. अजूनही काही गोष्टी आहेत म्हणून जग आहे. जगाच्या स्थितीकरता गाय पाहिजे, विप्र पाहिजेत. गोभिर विप्रैश्च वेदैश्च, वेद असणं आवश्यक आहे, वेदाचं ज्ञान आवश्यक आहे. सतीभिः सत्यवादीभिः, सती स्त्रिया आजही आहेत, पतिव्रता स्त्रिया आजही आहेत, सत्यवादी माणसं आजही आहेत. अलुब्धैर दानशूरश्च, ज्यांच्या अंतःकरणात लोभ नाही अशा प्रकारचे सत्पुरुष आजही आहेत. आणि दानशूर लोक आजही आहेत म्हणून जग आहे ना. संत महात्मे आहेत हे सगळे म्हणून जग आहे. संत महात्मे नसते तर जग राहिलं नसतं. तेव्हा अशा संत महात्म्यांना ओळखणं महत्त्वाचं आहे, त्यांचं मोठेपण कळणं हे महत्त्वाचं आहे. आपण त्यांच्याकडे जे पाहत असतो ते सामान्य दृष्टिकोनातून पाहत असतो ना. तुकाराम महाराज अतिशय गोड सांगतात. महाराज म्हणतात, अहो हे संत महात्मे, त्यांना ओळखणं कसं महत्त्वाचं आहे. दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले. नाथांचं वचन आहे. नाथ महाराज सांगतात, अहो हे संत महात्मे जनात असतात, वनात असतात, आपल्या डोळ्याला दिसतात सुद्धा. काही संत महात्मे वनात असतात आणि काही संत महात्मे अरण्यात राहत असले तर काही संत महात्मे गावात असतात, समाजात नांदतात, आपल्या डोळ्याला दिसतात सुद्धा, पण ओळखू येत नाहीत. त्यांना ओळखणं महत्त्वाचं आहे. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये असा खराच प्रसंग आला. अहो नाथ महाराजांचे गुरु संत जनार्दन स्वामी होते. कोण होते हो? देवगिरीच्या किल्ल्यावरचे किल्लेदार होते. सरकारी नोकरीवर असलेला एक माणूस, एक मोठी जबाबदारी सांभाळणारा मनुष्य. लोक जनार्दन स्वामीकडे कोणत्या दृष्टीनं पाहत होते? हे किल्लेदार आहेत, किल्ल्यावरचे मोठे अधिकारी आहेत, सरकारी नोकर आहेत. याच्या पलीकडे सामान्य लोकांना जनार्दन स्वामीची काही ओळख होती का? आणि जर असती तर ते लोक त्यांच्याकडे शरण गेले नसते का? पण नाथ महाराजांच्या शिवाय दुसरा कोणी शिष्य म्हणून जनार्दन स्वामीकडे शरण गेलाय का? आणि आपल्या जीवनाचं सार्थक इतर कोणी करून घेतलं का? ओळखू आले एकट्या नाथ महाराजांना. जनार्दन स्वामी ते कोणत्याही वेशात असू द्यात, बाहेरच्या जगामध्ये त्यांचं कोणतंही काम असू द्या चालू, नाथ महाराजांनी त्यांना ओळखलं की अरे हे संत आहेत, हे महात्मे आहेत, जगाचा उद्धार करण्याकरता यांचा अवतार झालेला आहे. आपण त्यांचे पाय धरले पाहिजे तरच आपल्या जीवनाची सार्थकता आहे, नाही तर नाही. असा ओळखणारा नाथांच्या सारखा एखादा असतो. म्हणून त्यांना ओळखणं महत्त्वाचं आहे, त्यांचं मोठेपण कळणं महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराज सांगतात, संत नभती जगा माणसा त्या सारिखे. सामान्य माणसं आणि आपल्यातच राहणारे, आपल्या हिताकरता अवताराला आलेले आणि आपल्यातच राहून आपल्याला ओळखू न येणारे असे संत महात्मे असतात. त्यांना ओळखण्याकरता लागतं काय तर नजर लागते. सरांनी तो शब्द वापरला म्हणून मी हे सांगतो. नजर लागते, दृष्टी लागते.
पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहीसी संसाटी करू नये तुकाराम महाराज सांगतात. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहीसी संसाटी करू नये. पृथ्वीच्या पोटातच हिरा आहे आणि गारगोटी सुद्धा आहे. दोन्ही दगडाचे खड्याचेच प्रकार आहेत. पण हिऱ्याची किंमत गारगोटीला आहे का? गारगोटीला येऊ शकत नाही. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी महाराज सांगतात दोहीसी संसाटी करू नये. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोहीसी समान लेखू नये. अहो, आकाशामध्ये चंद्र असतो आणि चांदण्याही असतात. पण एक पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये उदयाला आला तर काय करतो? हो, सगळा अंधार नाहीसा करून टाकतो. एकश्चंद्रस्तमो हंती नच तारा गणोपिच. सुभाषितकार असं म्हणतो की एक पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये उदयाला आला, सगळा अंधार नाहीसा करून टाकतो. हजारो तारका चांदण्या जरी असल्या तर अंधार नाहीसा करू शकत नाही. दह्याची अंगी निघे ताक लोणी. महाराज पुन्हा सांगतात की दह्यातूनच ताक निघतं आणि दह्यातूनच लोणी निघतं. पण दोघाची किंमत सारखी आहे का? एका मोले दोन्ही मागो नये. सगळे दृष्टांत तुकाराम महाराज देतात आणि काय सांगतात? हो, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. सामान्य जन आणि सामान्य जनातच असलेले जे संत महात्मे आहेत त्या दोघांना तुम्ही एकसारखं समजू नका. संत ते संतच आणि सामान्य माणसं ती सामान्य माणसंच. महाराजांचं वचन आहे. महाराज बोलतात समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नव्हती जगा माणसा त्या सारिखे. समुद्र म्हणजे नदी नाही, लिंग म्हणजे साधा दगड आहे का? नाही. त्याप्रमाणे संत म्हणजे सामान्य नाहीत. संत नव्हती जगा माणसा त्या सारिखे. दिसायला माणसासारखे आहेत, सामान्य माणसासारखे, वेश त्यांचा तसाच आहे, पण फरक त्याच्यामध्ये आहे. कावळाही काळा आहे, कोकिळ सुद्धा काळा आहे, पण फरक आहे ना. सुभाषितकार असं सांगतो काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिक काकयो हो. कावळाही काळा आहे, कोकिळ सुद्धा काळा आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे मग? सुभाषितकार पुढे सांगतात वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. वसंत ऋतूमध्ये आल्या आपल्याला कळतं की कावळा कावकावच करतो आणि कोकिळ मात्र मधुर कूजन करतो. फरक आहे ना त्याच्यामध्ये. काळेपणात साम्य असलं तरी फरक असा आहे, त्याला कावळ्याला मधुर कूजन करता येत नाही. हंस शुक्लो बक शुक्लो. कवी असं म्हणतो हंसही पांढरा आहे, बगळाही पांढरा आहे. को भेदो बक हंसयो. त्या दोघांमध्ये काय फरक आहे मग? क्षीर नीर विभागेन हंसो हंसः बको बकः. जर बगळ्याला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर बगळा सगळंच पिऊन टाकतो, पण हंसाच्या चोचीमध्ये अशी शक्ती आहे की त्याला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर त्याला फक्त त्यातलं दूधच घेता येतं, पाणी सोडून टाकतो तो. हंसाला ते जमतं, इतरांना जमत नाही, बगळ्याला ते जमत नाही. दोघेही पांढरे आहेत. पांढरेपणा शुक्लता दोघातही सारखी आहे, पण फरक असा आहे की त्याला जे जमते ते याला जमत नाही ना. संत महात्मे कोणासारखे आहेत मग? हंसासारखे आहेत. संत महात्म्यांचं स्वरूप कसं आहे? ते हंसासारखे आहेत. मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात संत महात्मे काहीतरी फळकट जे आहे ते सोडून देतात आणि सार जे आहे ते घेतात. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत फलकट तो संसार येथे सार भगवंत. हा संसार फलकट आहे, जग फलकट आहे आणि इथे सार काय आहे तर भगवंत आहे, हे संत महात्मे जाणतात. ज्ञानोबाराय यांनी फार सुंदर सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात आणि अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती सविचार राजहंस. अनात्मवर्गाचं नीर म्हणजे पाणी, फळकट पाणी, ते सोडून देतात, सांडून टाकतात. आणि आत्मरसाचं क्षीर म्हणजे दूध, ते प्राशन करतात, आपल्याला ते प्राशन करायला शिकवतात. म्हणून संतांना बघण्याची जी दृष्टी आहे, नजर आहे, ती संतांच्या जवळच आहे. म्हणून नामदेवरायांच्या नजरेतून ज्ञानेश्वर महाराज
हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण काय, ज्ञानेश्वर महाराज खरे कोणाला कळाले तर ते नामदेव रायांना कळाले. कारण संतांना ओळखण्याकरता, संतांचा महिमा कळण्याकरता संत व्हावं लागतं, तरच संतांचा महिमा कळतो, नाही तर कळत नाही ना. हो, तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आपण स्वतः संत झाल्याशिवाय संत किती मोठे आहेत हे कळत नाही ना. म्हणून संतांचा दुर्गम आहे अतिशय तो महिमा. महिमा म्हणजे मोठेपणा. संत महात्मे किती मोठे आहेत हे कळणं म्हणजे संतांचा महिमा कळणं. तो कसा आहे, ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात आपल्याला, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. नुसता शब्दामध्ये बोलणारा जो शाब्दिक आहे, केवळ भाषा प्रभू आहे, त्याला संताचा महिमा कळू शकत नाही. शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. म्हैस गाय खूप दूध देत असली तरी तिला काही कामधेनू होता येतं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. म्हणून संत महात्मे किती मोठे आहेत हे कळणं महत्त्वाचं आहे, त्याची दृष्टी प्राप्त होणं महत्त्वाचं आहे. आणि हे संतांचं मोठेपण जाणायचं कशा करता मग. संत महात्मे किती मोठे आहेत हे जाणल्यामुळं होणार काय आहे, तर संत महात्म्यांचा महिमा कळल्यामुळं संत महात्मे आपल्याला जी शिकवण देतात त्या शिकवणीचा सुद्धा महिमा कळेल. संत महात्मे आपल्याला जे शिकवतात, काय करावं आपल्याला कळत नाही, उद्धार कशानं होईल आपल्याला कळत नाही. काय आहे, जगामध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत. काही माणसं अशी आहेत की त्यांना कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. पहिला प्रकार तुम्हाला सांगतो, काही माणसं अशी आहेत त्यांना कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. दुसरा प्रकार आहे, काही माणसं अशी आहेत की त्यांना कळत नाही पण आपल्याला कळत नाही हे तरी निदान त्यांना कळत असतं. काही माणसं अशी आहेत की त्यांना कळतं पण आपल्याला कळतं हेच त्यांना कळत नाही. आणि काही माणसं अशी आहेत की त्यांना कळत असतं आणि आपल्याला कळतं हे सुद्धा त्यांना कळतं, त्यालाच संत म्हणतात. संत महात्मे जगामध्ये असलेल्या अज्ञानाचं सुद्धा त्यांना ज्ञान आहे. कोण कसा आहे, कोण किती ज्ञानी आहे, कोण किती पाण्यात आहे, संत महात्मे हे जाणतात ना. म्हणून संत महात्म्यांना ओळखण्याकरता संत व्हावं लागतं. ज्ञानोबारायांचं चरित्र जगाला सांगण्याकरता नामदेवरायांना यावं लागलं ना. कारण नामदेवरायांच्यासारखा ज्ञानेश्वर महाराजांना ओळखणारा इतर कोणी नाही. म्हणून संत महात्मे किती मोठे आहेत. काय आहे, गंमत अशी आहे की एखाद्या गोष्टीचा मोठेपणा कळल्याशिवाय मनुष्य त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व द्यायचं हे समजत नाही माणसाला ना. म्हणून कोणत्याही गोष्टीचा महिमा कळणं महत्त्वाचं आहे. एक अशी गोष्ट सांगतात की एक गुराखी होता. आपल्या घरची गुरं घेऊन, काही गावातल्या श्रीमंत माणसांच्या घरच्या म्हशी गाई घेऊन, आपल्या घरची एक म्हैस, बाकीच्यांच्या काही म्हशी गाई घेऊन गुरं चारायला आणि घेऊन जायचा. योगायोग असा का त्या गुराख्याला एका दिवशी तो म्हशी घेऊन गेला असताना त्या रानामध्ये नदीच्या काठावरती वाळवंटात त्याला एक हिरा सापडला. गुराखी आहे, त्याला हिरा सापडला आणि त्याला काही माहीत नाही हिरा म्हणजे फार मौल्यवान पदार्थ आहे, त्याचा महिमा काय आहे त्याला काही माहीत नाही गुराख्याला. हिरा त्याला सापडला, काहीतरी चमकणारा चांगला दिसणारा पदार्थ आहे, खडा आहे. त्याला वाटलं त्याला चांगलं एक कोंदण होतं. त्यानं काय केलं, तो हिरा घेतला, त्याला छिद्र वगैरे कोंदण वगैरे होतं, त्याला आकडा केलेला होता, त्याच्यामध्ये चांगली सुतळी घालून तो हिरा त्यानं आपल्या म्हशीच्या गळ्यात घातला. त्याच्या घरची जी म्हैस होती त्या म्हशीच्या गळ्यामध्ये तो हिरा त्याने बांधला. त्याला काय माहिती बिचाऱ्याला, काय आपल्या म्हशीला चांगलं दिसतं, चंद्री म्हैस आहे म्हणला, तिला हा हिरा एक खडा चांगला दिसतोय म्हणून त्यानं तो हिरा तिच्या गळ्यात घातला. गंमत त्याच्या पुढे सांगतो की आपल्या घरच्या म्हशीला त्यांनी घातला आणि घरी जात होता म्हशी घेऊन सगळ्या, पण जाताना वाटेत सराफा बाजार होता. एका सराफाने बघितलं की त्याला म्हटलं, अरे ही कोणाची म्हशी आहे? तो म्हटलं माझी म्हैस.
त्याने सांगितलं माझी म्हैस आहे. मग तिच्या गळ्यात काय आहे? अहो खडा आहे म्हणला, सापडलाय मला, बांधलाय म्हणला तिच्या गळ्यात. मग तो 100 रुपयाला देतोस का मला? बघा, फुकट सापडलेला खडा तो 100 रुपयाला तो दुकानदार मागू लागलाय. त्यालाही देवानं डोकं दिलं होतं, गुराखी असला म्हणून काय झालं, त्याला देवानं डोकं दिलेलं आहे. तो विचार करतो, हा कधी 1 पैसा देत नाही मला आणि आता 100 रुपयाला ह्या खडा घ्यायला तयार आहे, म्हणजे ह्याची किंमत जास्त असली पाहिजे. तो म्हणला नाही नाही मी देत नाही. म्हणला 1000 रुपये घे. म्हणला 1000 रुपयाला तर देतोस का? नाही नाही म्हणला, माझ्या घरची म्हैस आहे, मुद्दाम बांधलेला आहे, मी तुम्हाला देत नाही म्हणला. आणि तो खडा घेऊन तो त्याच्या ओळखीच्या व्यापाऱ्याकडे, प्रामाणिक व्यापाऱ्याकडे घेऊन गेला आणि त्याला सांगितलं की अहो हा खडा मला सापडला म्हणला, पण हा खडा त्या अमुक अमुक व्यापाऱ्यानं, तो कधी 5 पैसे देत नाही कोणाला, 100 रुपये 1000 रुपये देऊन घ्यायला तयार झाला. मग एक खरं काय आहे हे? त्यावेळी त्यांनी पाहिलं. तो म्हणला अरे बाबा हे फार महत्त्वाचं आहे, हा हिरा आहे म्हणला, आणि ह्या हिऱ्याची किंमत इथं होत नाही, आपल्या गावात होत नाही, मुंबईला जावं लागेल. तिथं हिऱ्याची रत्नपारखी लोक असतात, त्याची नजरेवर किंमत ठरते. तिथं काय किंमत होईल ते होईल, घेऊन जाऊ आपण. तो म्हटला मला मुंबईला जायचे पैसे कुठे आहेत माझ्याकडे? त्या व्यापाऱ्याने सांगितलं काही चिंता करू नको, ह्याची किंमत येणार आहे ना, मी खर्च करतो, आपण जाऊ मुंबईला. तो व्यापारी त्याला घेऊन मुंबईला गेला आणि त्यात हिऱ्याची किंमत मुंबईला 10 लाख रुपये ठरली. आता तो 10 लाख रुपयाचा हिरा, गोष्ट संपली. हा 10 लाख रुपयाचा हिरा आता तो म्हशीच्या गळ्यात बांधेल का? तर तो तिजोरीत ठेवील किंवा चांगल्या माणसाला विकून त्याचे पैसे करेल ना. हा हिरा किती महत्त्वाचा आहे हे जोपर्यंत कळालं नव्हतं तोपर्यंत तो म्हशीच्या गळ्यात होता. पण त्याचं महत्त्व कळालं, महिमा कळाला त्याचा, तर तो तिजोरीत गेला आणि त्याची योग्य किंमत झाली. मला हे सांगायचं आहे की संत महात्मे किती मोठे आहेत, त्यांचा महिमा किती मोठा आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा काय होतं, तर संत महात्म्यांचा उपदेश किती मोठा आहे, संत महात्म्यांचं आपल्याला होणारं मार्गदर्शन किती मोठं आहे, संत महात्म्यांचं चरित्र किती मोठं आहे, याची जाणीव आपल्या जीवनामध्ये निर्माण होते. आणि म्हणून जगामध्ये नाना प्रकारच्या आपत्ती आहेत. शास्त्रांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. दैहिक, दैविक आणि भौतिक अशा प्रकारच्या आपत्ती आहेत. माणसाचं जीवन या आपत्तींनी ग्रासलेलं आणि त्रासलेलं आहे. हे जीवन म्हणजे जणू काही लोखंड आहे महाराज, आणि या लोखंडाला सुखाच्या, शांतीच्या आणि समाधानाच्या, सोन्याच्या रूपात बदलायचं असेल तर त्याच्याकरता एक परीस आहे, आणि तो परीस संत महात्म्यांच्या जवळ आहे. तो परीस म्हणजे परमेश्वरावरची निष्ठा आहे, धर्मावरची निष्ठा आहे. म्हणून संत महात्मे धर्म किती महत्त्वाचा आहे हे जाणतात, परमेश्वरावरची निष्ठा किती महत्त्वाची आहे हे जाणतात, आणि ती निष्ठा तुमच्या आमच्या जीवनामध्ये निर्माण करण्याचं काम हे संत महात्मे करत असतात. म्हणून संत महात्म्यांचं मोठेपण जाणलं पाहिजे आणि त्यांच्या उपदेशाचं महत्त्वसुद्धा जाणलं पाहिजे. मग हे संत काय उपदेश करतात हो? संतांचा जो उपदेश आहे ना, भर्तृहरी नावाचा जो राजा होऊन गेला, त्या राजाने संतांच्या उपदेशाचं स्वरूप सांगितलेलं आहे. तुम्ही संत कोणाला म्हणा, तो भर्तृहरी राजा सांगतो. असं असं जे बोलतात त्यांना संत म्हणा, तो म्हणतो. कसं बोलतात? तर त्यांनी सांगितलं, चित्ताल्हादी व्यसन विमुखम शोकतापापनोदी यज्ञोत्पादी श्रवण सुखदम न्यायमार्गानुयायी तथ्यम पथ्यम व्यपगत मदम सार्थकम मुक्तवादम यो निर्दोषम रचयति वचः तम बुधाः संत माहुः. भर्तृहरी राजा म्हणतो, तुम्ही कोणाला संत म्हणायचं मी सांगतो.
ज्याचं वचन ऐकलं असताना चित्ताला आल्हाद होतो त्याला संत समजा. चित्ताल्हादी व्यसन विमुखम, वाईट व्यसनापासून विमुख करणारं ज्याचं वचन आहे तो संत आहे. व्यसन विमुखम शोकतापापनोदी, ज्याचं वचन ऐकलं तर शोक आणि ताप निघून जातात. यज्ञोत्पादी, ज्याच्या वाणीमुळं मनुष्याच्या जीवनामध्ये यज्ञ निर्माण होतो, म्हणजे त्यागाची भावना निर्माण होते. यज्ञ म्हणजे काय? देवपूजा, संगतीकरण आणि दान. मनुष्याच्या जीवनामध्ये आपण देवाची भक्ती केली पाहिजे अशी जी प्रेरणा निर्माण होते ती संतांच्या उपदेशातून होत असते. देवाची पूजा केली पाहिजे, सुसंगतीत गेलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, संतांची संगती केली पाहिजे. कोणामुळं कळतं? संतांच्या उपदेशातून कळतं. आणि दान केलं पाहिजे, सत्पात्री दान केलं पाहिजे, हे सुद्धा संत महात्म्यांच्या उपदेशातून कळत असतं. म्हणून ही संत महात्म्यांची जी वाणी आहे यज्ञोत्पादी, श्रवण सुखदम, ऐकलं असताना सुख देणारी आणि न्यायाच्या मार्गानं जाण्याकरता मनुष्याला प्रवृत्त करणारी अशी संत महात्म्यांची वाणी असते. म्हणून संतांचा उपदेश महत्त्वाचा आहे. आणि हा उपदेश संत जसं सिद्धांताच्या रूपानं करत असतात तसं त्यांच्या चरित्राच्या रूपानंही करत असतात. संतांनी केलेला मनुष्याच्या जीवनाच्या कल्याणाचा उपदेश हा जसा त्यांच्या वाङ्मयात आहे तसा त्यांच्या चरित्रात सुद्धा आहे. मनुष्याच्या जीवनाचं कल्याण कशामुळं होणार आहे, कोणत्या उपायामुळं होणार आहे, हे संत महात्म्यांच्या वाङ्मयातून जसं कळतं तसं संत महात्म्यांच्या चरित्रातून सुद्धा कळतं. म्हणून संतांचं चरित्र हे महत्त्वाचं आहे. संतांच्या चरित्राची कथा ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तैसे हारपले आपण पे पावे, ते या संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपलं काहीतरी हरवलेलं आहे, आपलं ज्ञान हरवलेलं आहे, आत्मबुद्धी हरवलेली आहे आणि ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संत महात्म्यांचं चरित्र. आणि ह्या संत महात्म्यांच्या चरित्राचा परिणाम असा आहे, संत महात्म्यांचं चरित्र महत्त्वाचं इतकं आहे की देवाला सुद्धा संत महात्म्याचं चरित्र आवडतं. भगवान स्वतः ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखातून बोलतात ना. ज्ञानोबाराय म्हणतात, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. मला ते लोक फार प्राणापेक्षाही प्रिय आहेत जे भक्तांच्या चरित्राची कथा करतात. बघा, म्हणजे भक्ताच्या चरित्राची आवड भगवंताला सुद्धा आहे. म्हणून भक्ताचं चरित्र, जसं भगवंताचं चरित्र आहे तसं भक्ताचंही चरित्र आहे. म्हणून कथा जी आहे, अहो भगवंताची कथा जी आहे ते भक्ताच्या चरित्रा वाचून होते का? भक्ताच्या चरित्रा वाचून होत नाही. म्हणून कथेचा विचार करत असताना, भगवंताची जी कथा आहे त्या कथेचा विचार करत असताना काय म्हटलेलं आहे? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. कथा काय आहे? कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे म्हणे. देव भक्त आणि नाम या तीन त्रिवेणीचा संगम आहे कथा. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता, जळती दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर जळून जातात. म्हणून भगवंताची कथा जशी महत्त्वाची आहे तशी संत महात्म्यांची कथा सुद्धा महत्त्वाची आहे ना. जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांनी आपला अवतार संपवला, स्वधामाला भगवान श्रीकृष्ण गेले, नाथराय त्याचं वर्णन करतात. स्वधामा गेलिया चक्रधरू, मागा तरावया संसारू, कृष्ण कीर्ती सुगम तारू, ठेवून श्रीधरू पुढे गेला. भगवान श्रीकृष्ण स्वधामाला जात असताना
संसाराला तरुण जाण्याकरता, भवसागरातून सगळ्यांना तरुण जाता यावं याच्याकरता काय केलं तर एक नाव ठेवली म्हणे. ती नाव कोणती तर भगवंताच्या चरित्राची नाव आहे. कृष्णकीर्ती सुगम तारू ठेवून श्रीधरू स्वये गेला, नवल त्या तारुवाची स्थिती बुडवू नेणे कल्पांती, श्रवणे तरले नेणो किती पुढेही तरती श्रद्धाळू. हा तारू असा विचित्र आहे, नवल या तारूचा आहे असा आहे, बुडवून येणे कल्पांती. कल्पांत झाला तरी बुडवणार नाही तो कोणालाही. याचं श्रवण केल्यामुळं कितीतरी लोक तरुण गेले, पुढेही तरती श्रद्धाळू. भगवंताचं चरित्र जसं महत्त्वाचं आहे तसं संत महात्म्यांचं चरित्रसुद्धा. कारण देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे देवच आहेत आणि देव म्हणजे संत आहे. निमित्त त्या प्रतिमा. महाराज बोलतात, मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा, अहो निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरत असे महाराज म्हणतात. प्रत्यक्ष देव म्हणजे संत आहेत. म्हणून ज्ञानोबा रायांचं वर्णन करत असताना त्यांच्या आरतीत काय म्हटलेलं आहे, अवतार पांडुरंग लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग. ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई हे सगळेच कसे देवाचे अवतार आहेत. जनाईंना खूप सांगितलंय. जनाबाई म्हणतात ना, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. संत महात्म्यांचा अवतार होत असतो. म्हणून हे असे जे अवतारी संत महात्मे आहेत, त्या संत महात्म्यांचं चरित्र, त्याचं मनन आणि चिंतन आपण केलं पाहिजे. ही कथा म्हणजे काय आहे? देवाची कथा म्हणजे अमृत आहे. म्हणून संतांची कथा हे सुद्धा काय आहे? कथामृत आहे. देवाच्या कथेचं वर्णन करत असताना, देवा तुझी कशी कथा आहे, भागवतात असं गोपीगीतात म्हटलेलं आहे, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. देवा तुझी कथा म्हणजे अमृत आहे. तव कथा अमृतम. तापलेल्या संसार तापानं तप्त झालेल्या लोकांच्या करता तुझी कथा म्हणजे जीवन आहे. जीवन म्हणजे पाणी. कविभिरीडितम, कवी लोकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कल्मशापहम, पाप घालवणारी आहे ती. श्रवणमंगलम, ऐकलं असताना मांगल्य प्रदान करणारी आहे. आणि अशा प्रकारची कथा जे लोकांना सांगतात ते फार मोठं दान करतात. भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः, खूप मोठं दान करणारे ते लोक आहेत. म्हणून देवाची कथा ही ऐकली पाहिजे. आणि देवाशी अभिन्न असलेले संत महात्मे आहेत, म्हणून त्या संत महात्म्यांची ही कथा ऐकली पाहिजे. संत महात्म्यांच्या जीवनाच्या चरित्राचं आपण अवलोकन केलं पाहिजे. संत महात्म्यांचं चरित्र कसं आहे हे आपण सातत्यानं बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत महात्मे किती मोठे आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. त्या संगतीचा महिमा जाणून घेतला पाहिजे. संत महात्म्यांच्या संगतीचा. संत महात्म्यांची संगती, प्रत्यक्ष संगती घडणं फार कठीण आहे ना. संत महात्मे भेटतच नाहीत. हां, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. फार दुर्लभ गोष्टी आहेत. अनेक जन्मामध्ये मनुष्याचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे अशी इच्छा होणं त्याच्यापेक्षा दुर्लभ. सगळ्याला होत असतो का असा विचार येत असतो का सगळ्यांच्या मनात? मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम
आणि त्याच्याकरता उपाय म्हणून संत महात्म्यांची संगती होणं, महापुरुष संश्रय, संतांची संगती होणं ही सुद्धा अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. पण संतांची संगती होत नाही म्हणून माणसानं गप्प बसायचं का? तर संतांचं चरित्र म्हणजे सुद्धा सत्संग आहे. संतांच्या चरित्र कथेचं अवलोकन करणं हा सुद्धा काय आहे? एक प्रकारचा सत्संग आहे. आणि संतांच्या चरित्रानं आत्तापर्यंत माणसाच्या जीवनावर जेवढा उपकार केलेला आहे तेवढा दुसऱ्या कशानंही झालेला नाही. संतांच्या चरित्रकथा आहेत. कारण काय? संतांच्या चरित्रामधून सदाचाराची शिकवण मिळते. दुराचारी मनुष्य सदाचारी कशामुळे बनत असतो? तर त्या संतांच्या चरित्राच्या कथेतून बनत असतो. संतांच्या चरित्राची कथा पापी माणसाला पुण्यवान करणारी आहे, पतिताला पावन करणारी आहे. देवाच्या चरित्राचं जसं महत्त्व आहे तसं संतांच्या चरित्राचं आहे. संतांच्या चरित्रातून आपले प्रमाद आपल्याला कळतात, सुधारण्याची दिशा कळते. संतांचं चरित्र ऐकल्यामुळं मनुष्याच्या जीवनाची उन्नती होत असते. म्हणून संत महात्म्यांची कथा सतत ऐकली पाहिजे. आपण त्या दृष्टीनं ज्ञानोबारायांची जीवनकथा संत नामदेवरायांनी जी वर्णन केलेली आहे त्याचा अल्पसा अनुवाद या ठिकाणी आपण करणार आहोत. नामदेवरायांच्या गाथेमध्ये ज्ञानोबारायांच्या चरित्रावरती 3 प्रकरणं आलेली आहेत. 3 प्रकरणं आलेली आहेत ज्ञानोबारायांच्या चरित्राच्या संदर्भातली. पहिलं प्रकरण आहे आदी, दुसरं आहे तीर्थावळी आणि तिसरं आहे समाधी. सुरुवातीला आदी नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा थोडक्यात आपल्याला त्याचं चिंतन करायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज कोण होते आपल्याला सांगण्याची गरज नाही. संत आणि साहित्यिक या दोन्ही दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांची थोरवी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. ज्ञानेश्वर महाराज संत होते, फार मोठे कवी होते, साहित्यिक होते, योग्यांची माऊली, ज्ञानियांचे शिरोमणी, साधकाचा मायबाप, विठोबाचा प्राणसखा. काय काय ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तित्वाचं वर्णन करावं. ज्ञानियांचा राजा. अनेक विशेषणं संत महात्म्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या संदर्भात वापरलेली आपल्याला दिसून येतात. अशा ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष अवतार आहेत ना देवाचा. आणि देवाचा अवतार होत कशा करता असतो? भगवान सांगतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान सांगतात की मी अवतार कशा करता घेतो? तर धर्माला जेव्हा अवकळा येते तेव्हा मी अवतार घेतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्याच्याकरताच अवतार घेतलेला आहे. जसा देवाचा अवतार होत असतो ना तसा संत महात्म्यांचा सुद्धा अवतारच होत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवासी अवतार भक्तासी संसार दोहीचा विचार एकपणे. देवाचा अवतार आहे, भक्ताचा संसार जरी असला तर देवाच्या अवतारात जे धर्माच्या पालनाचं कार्य होत असतं ना तेच संत महात्म्यांच्याही अवतारामध्ये होत असतं. म्हणून संत महात्मे अवताराला येत असतात. तुकाराम महाराज तर स्वतः सांगतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठातून आम्ही कशा करता आलो? तर आचरणातून आणि लोकांच्या उपदेशातून आम्ही ते शिकवण्याकरता आलो. ऋषीमुनींनी सांगितलेला धर्म जो आहे तो शिकवण्याकरता आम्ही वैकुंठातून आलो. वैकुंठातून कशा करता आलो? याच्याकरता आलो. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. संत महात्मे याच्याकरता अवताराला येतात. ज्ञानोबारायांचा सुद्धा त्याच्याकरता अवतार झालेला आहे. कारण धर्म हा मनुष्याच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे, अहो तुमच्या जीवनातला धर्म गेला तर सुख मिळणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हारपला प्रकाशू जाय. स्वधर्माचा लोप झाला तर तुमच्या जीवनातल्या सुखाचा थारा, सुखाचं आश्रयस्थान नष्ट झालं समजा. ज्याप्रमाणे दिवा गेला तर प्रकाश येणार नाही, दीपासवे हारपला प्रकाशू जाय, तसं धर्म नसेल तुमच्या जीवनामध्ये, स्वधर्माचं आचरण नसेल तर तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून धर्माचं आचरण मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. शास्त्र असा विचार सांगतं, काय आहे, सगळ्याला सुख पाहिजे. जगामध्ये आपण कोणतंही जे काम करतो ते काम कशाकरता करतो? सुखाकरता. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. महाराज सांगतात, आपल्याला दुःख झालं पाहिजे म्हणून कोणी सत्यनारायण करतं का? बोला. हा, बरेच दिवस झाले आजारीच पडलो नाही, देवा सत्यनारायण करतो, आजारी पाड, असं कोणी म्हटलंय? किती पैसा मिळालाय, माझ्या घरी चोरीच झाली नाही, देवा एकदा चोरी तरी होऊ दे, कोणी म्हणतं का हो? दुःखाची कोणी मागणी करत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. सत्यनारायण त्याच्याकरता करतच नाही. माणसं कशाकरता करतात सत्यनारायण? त्याचा संकल्प बघा तुम्ही. अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य ऐश्वर्य आयुः आरोग्य अभिवृद्ध्यर्थम सकल पीडा परिहारार्थम सत्यनारायण पूजनमहं करिष्ये. आमच्या घरातल्या सगळ्यांना सुख झालं पाहिजे. अस्माकं सकुटुंबानां, कुटुंबातले सगळे सुखी झाले पाहिजेत. सपरिवाराणां, परिवारातले सुखी झाले पाहिजेत. नुसते 2 पायाचे नाही, 4 पायाचे सुद्धा. द्विपद चतुष्पद सहितानां, गोठ्यातली जनावरं सुद्धा चांगली राहिली पाहिजेत. सत्यनारायणाची प्रार्थना आहे, देवाची प्रार्थना आहे, पूजेत तोच संकल्प आहे. सुख झालं पाहिजे ह्याच्याकरताच मनुष्य कोणतंही काम करतो, दुःखाकरता करत नाही. आपल्याला दुःख झालं पाहिजे याच्याकरता कोणतंही काम करत नाही मनुष्य. सुखार्था सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तयः सुखंतु न विना धर्मात तस्मात धर्म परो भवेत. शास्त्र असा विचार सांगतं की माणसं सुखाकरता प्रयत्न करतात. सुखार्था सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तयः, सगळ्यांची प्रवृत्ती आहे आपल्याला सुख झालं पाहिजे म्हणून. पण गंमत अशी आहे, सुखंतु न विना धर्मात, धर्माच्या वाचून सुख होत नाही. म्हणून तस्मात धर्म परो भवेत, म्हणून मनुष्यानं धर्माचं आचरण केलं पाहिजे. शास्त्र असा विचार सांगतं. कोणालाही दुःख नकोय म्हणून धर्माचं आचरण केलं पाहिजे. पण गंमत अशी आहे की काही व्यक्तिमत्व अशी आहेत की आपल्या जीवनामध्ये दुःख मागून घेतात. महाभारतामध्ये कुंती मातेचं उदाहरण आहे. आपण ऐकतो नेहमी, भागवत ऐकत असाल त्यावेळी तुम्ही ऐकता. कुंती माता ती काय म्हणाली देवाला? भगवान काय, महाभारतातलं सगळं संपलं, युद्ध वगैरे झालं आणि भगवान सगळं आटोपल्यानंतर द्वारकेला जाण्याकरता निघालेत. द्वारकेला जात असताना सगळ्यांना भेटत कुंती माता म्हणजे भगवंताची आत्या आहे ना, आत्याला भेटण्याकरता गेले आणि आत्याबाई आता निघालो बरं का, मी द्वारकेला जाऊ लागलोय, काही आदेश असला तर सांगा. कुंती माता म्हणू लागली, देवा चाललात ना, भातचा जरी असला तरी देवा म्हणते ती, आणि चाललात ना, एक करा म्हणे देवा, आत्तापर्यंत आमच्यावर बरीच संकट आली, दुःख आलं आमच्याकडे, बऱ्याच वेळेला दुःखाचे प्रसंग आले, पण आता माझी अजून तुम्हाला विनंती आहे की काहीतरी दुःख पाठवत जा आमच्याकडे. बघा, कुंती माता म्हणते काहीतरी संकट दुःख आमच्याकडे पाठवत जा देवा, सतत काहीतरी पाठवा देवा. देवाला वाटलं, देव म्हणायला लागले, आत्याबाई काय अजून समाधान झालं नाही, एवढं युद्ध झालं, सगळे गेले, किती दुःखाचे प्रसंग आले तुम्हाला, आणि अजून समाधान नाही, अजून दुःख द्या म्हणता. काय तुम्हाला काही
काही बिघाड झालाय की काय वाटलं देवाला लागलं. देव म्हणायला लागले, आजूबाजूचे लोक म्हणायला लागले, असं का म्हणू लागली आत्याबाई. देव विचारतात, आणि असं का म्हणते कुंती माता. तर त्या कुंती मातेचे उद्गार आहेत. ती म्हणते, देवा दुःख द्या का म्हणते मी, विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो. तिचे शब्द आहेत, भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. देवा दुःख द्या मी म्हणते ना, संकट द्या म्हणते ना, त्याचं कारण काय. संकट आलं तर देवा तुझी आठवण होईल. हां, भवतो, आणि आठवण झाली की देवा तुझा धावा होईल, तुझं नामस्मरण होईल. आणि ते नामस्मरण झालं की तू धावत येशील. तुझा धावा करू, तुझं नामस्मरण करू, तू धावत येशील. आणि भवतो दर्शनम यस्यात, त्या दुःखाशिवाय तुझं दर्शन होणार नाही देवा. म्हणून अपुनर्भव दर्शनम, एकदा देवा तुझं दर्शन झालं की या दुःखरूप भवसागराचं पुन्हा कशाला दर्शन होईल. म्हणून देवा दुःख द्या. कुंती माता जे मागते ते काय वेडेपणाचं मागणं नाही. कबीर महाराज सांगतात, लोक असे विचित्र आहेत, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. हो, दुःखामध्ये सगळे लोक भगवंताची आठवण करतात, देवाची आठवण करतात, देवा सोडव ह्याच्यातून म्हणतात. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. कबीर महाराज त्याच्या पुढे सांगतात, जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय. हा, कबीरांनी सांगितलं, जर सुखात तुम्ही देवाचं स्मरण केलं तर दुःख कशाला होईल बाबा. म्हणून सुखामध्ये सुद्धा मनुष्यानं देवाचं स्मरण केलं पाहिजे. संत महात्मे आपल्याला सांगतात ना. कुंती माता म्हणते, देवा आमच्या सगळ्या लोकांना तुझी आठवण झाली पाहिजे, याच्याकरता एकच उपाय आहे की काहीतरी दुःख आमच्याकडे तुम्ही पाठवत जा. कुंती मातेचं दुःखाचं मागणं आहे. दुःखाचं स्वागत करते कुंती माता. तुकाराम महाराज तरी काय करतात हो. तुकाराम महाराजांचं दिवाळं निघालं महाराज. तुकाराम महाराज देवाला म्हणू लागले, देवा फार बरं झालं, बरे झाले देवा निघाले दिवाळे. दुष्काळ पडला, महाराज म्हणू लागले, बरी या दुष्काळे पीडा केली. लोक अपमान करू लागले, बरे झाले देवा पावलो अपमान. बरे हे दुर्जन छळतात. ते सगळं जे वाईट झालं, जे दुःखाचे प्रसंग तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आले, त्या दुःखाच्या प्रसंगाच्या संदर्भात महाराज देवाचं आभार मानतात आणि म्हणतात, देवा फार बरं झालं हे. कारण का, महाराजांनी शेवटी सांगितलं, देवा हे दुःख आलं ना, त्याचा परिणाम असा झाला, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा अनुताप झाला मला, तुझं चिंतन होऊ लागलं आणि संसार वमनप्राय वाटू लागला. हे बरं झालं. दुःखाचं स्वागत करणारे संत महात्मे एकतर समाजाच्या सौख्याकरता स्वतःच्या दुःखाचं स्वागत करतात. एक महिधर राजा नावाचा राजा होऊन गेला, त्याचं उदाहरण आहे. महिधर नावाचा राजा अतिशय पुण्यवान. गंमत अशी झाली, जीवनभर त्यांनी खूप पुण्य केलं. त्या पुण्याच्या प्रभावानं महिधर राजाला जेव्हा त्याचा अंतकाळ आला, त्याला नेण्याकरता स्वर्गातलं विमान आलंय. त्या स्वर्गाच्या विमानामध्ये, पौराणिक गोष्ट आहे, स्वर्गातल्या विमानामध्ये महिधर राजा बसलेला आहे आणि विमान स्वर्गाच्या दिशेनं जाऊ लागलेलं आहे. पुण्यवान महिधर राजा स्वर्गाच्या विमानात बसलाय. विमान त्याचं स्वर्गाच्या दिशेनं जाऊ लागलेलं आहे. स्वर्गातले दूत आलेले आहेत त्याला नेण्याकरता, ते सुद्धा त्याच्यासोबत त्या विमानामध्ये आहेत. विमान स्वर्गाच्या दिशेनं जाऊ लागलंय आणि वाटेमध्ये आकाशमार्गानं जात असताना कोणाचं तरी ओरडणं महिधर राजाच्या कानावर येऊ लागलंय. कोणीतरी ओरडू लागलंय. महिधर राजा त्या स्वर्गातल्या दूतांना विचारलं, कोण ओरडू लागलंय. तो विचारू लागलाय, कोण ओरडू लागलंय. त्या दूतांनी सांगितलं, असं आहे म्हणे, आपण पुण्यवान आहात, आम्ही तुम्हाला स्वर्गाला घेऊन जात आहोत, पण हे जे नरकात गेलेले पापी लोक आहेत ना, ते ओरडू लागलेत. त्यांना तिथे नरकातल्या यातना आहेत, त्या यातनांनी सहन होत नाही, त्यांना ओरडू लागलेत. काय म्हणून ओरडू लागलेत, तर त्यांचं ओरडणं असं म्हणले, त्या स्वर्गातल्या दूतांनी सांगितलं, ओरडत असताना ते असं म्हणू लागलेत, कोण पुण्यवान महात्मा चाललाय,
थोडा वेळ त्यांनी आपलं विमान थांबवावं आणि आम्हाला आनंदी करावं, कारण त्याच्या अंगाला लागलेला वारा आमच्यापर्यंत आल्यामुळं आम्हाला थोडं बरं वाटू लागलं. या यातनामध्ये, नरकातल्या या असह्य यातना, फक्त त्या पुण्यवान माणसाच्या शरीराचा वारा आमच्यापर्यंत आल्यामुळं आम्हाला थोडं बरं वाटू लागलेलं आहे. तर त्यांनी थोडा वेळ विमान थांबवून आमच्या यातना कमी कराव्यात अशी त्यांची विनंती आहे. महीधर राजाला त्या दूताने सांगितलं, हे असंच ओरडत असतात, पण इथे थांबायची गरज नाही, आपलं आपण जाऊ. महीधर राजानं सांगितलं, नाही नाही म्हणला. महीधर राजा म्हणायला लागला, नाही नाही, आता आपल्याला स्वर्गाला जायचंच नाही म्हणलं, विमान तिकडे न्या, मी नरकात जायला तयार आहे. त्याने सांगितलं, नाहम स्वर्गम गमिष्यामी, मी स्वर्गात जाणार नाही. अत्र स्वर्गम करोम्यहम, इथेच मी स्वर्ग करीन. मदंग संगमोत्सृष्ट वातस्पर्शेन ते यदी प्राणिन सुखिनो जाता नहितांस त्यक्तुमुत्सहे. मी स्वर्गाला जाऊ इच्छित नाही, जाणार नाही, इथेच स्वर्ग करीन मी, नरकात मला दुःख झालं तर चालेल. माझ्या मदंग संगमोत्सृष्ट वातस्पर्शेन ते यदी, माझ्या अंगाला लागलेल्या वाऱ्याच्या स्पर्शानं जर ते नरकातले लोक सुखी होत असतील, वातस्पर्शेन ते यदी प्राणिन सुखिनो जाता नहितांस त्यक्तुमुत्सहे, ते जर सुखी होत असतील तर त्यांना सोडून जाण्याची माझी इच्छा नाही. तुकाराम महाराज हेच सांगतात ना आपल्याला. तुका म्हणे, सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. परोपकाराचं सुख आहे ते संत महात्मे इतरांच्या सुखामध्ये स्वतःचं सुख पाहत असतात ना. म्हणून इतरांना सुखी करण्याकरता स्वतःच्या जीवनामध्ये दुःख घ्यायला सुद्धा संत महात्मे तयार आहेत. पण इतरांना सुखी करण्यामध्ये यांना सुख होत असतं म्हणून, हो की नाही. सुख पराविया सुखे, त्यांचं सुख कशात आहे तर इतरांना सुखी करण्यात आहे. म्हणजे प्रत्येक जण जीवनामध्ये सुखाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो. संत महात्मे दुःख घेण्याकरता तयार आहेत, पण कशा करता तर इतरांना सुखी करण्यात यांना सुख आहे म्हणून. म्हणजे अंततोगत्वा संत महात्मे एक प्रकारे सुखाच्या प्राप्तीकरताच तो प्रयत्न करतात ना. परोपकाराचं सुख त्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे. पण हे सुख कुठे मिळणार आहे? शास्त्र त्याचा विचार सांगतं. सुखार्था सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तयः सुखंतु न विना धर्मात तस्मात् धर्म परो भवेत. म्हणून मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे तर धर्माचं आचरण केलं पाहिजे, धर्म आचरण केलं पाहिजे. आणि हा धर्म शिकवण्याकरताच संत महात्म्यांचा अवतार होत असतो. ज्ञानेश्वर महाराजांचा जो अवतार झालेला आहे तो अशा प्रकारचा आपल्या लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग. देव जसा धर्माच्या पालनाकरता अवतार घेत असतो तसा खऱ्या धर्माचं ज्ञान जगामधून नष्ट झालेलं आहे. याच्याकरता लोपले ज्ञान जगी हित. कारण हित कशात आहे तर खऱ्या धर्माचं आचरण करण्यामध्ये आहे. खरं हित कशात आहे हे नेणती कोणी, कोणाला हे त्याचं ज्ञान नाही. म्हणून स्वतः अवतार घेऊन पांडुरंगच ज्ञानोबारायांच्या रूपानं आले, भगवानच ज्ञानोबारायांच्या रूपानं आले. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, असं ज्ञानोबारायांचं वर्णन आहे. नामदेवरायांचा सुरुवातीला आपण जो अभंग म्हटला त्या अभंगात नामदेवरायांनी वर्णन असं केलेलं आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. हो, परब्रह्माचे ठसे आहेत, हे प्रत्यक्ष सूर्य आहेत. ज्ञानाचा प्रकाश देण्याकरता यांचा अवतार झालेला आहे. अत्यंत अलौकिक अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे. त्यांच्या चरित्रामध्ये अनेक प्रकारच्या अलौकिक चमत्कारिक अशा प्रकारच्या घटना आलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे चरित्र आहे त्या चरित्राची सुरुवात
नामदेवरायांनी आदी या प्रकरणामध्ये जी केलेली आहे तिचा थोडक्यात आजच्या या प्रसंगामध्ये आपल्याला अनुवाद करायचा आहे. नामदेवरायांनी आदी या प्रकरणाच्या सुरुवातीला अभंगात असं म्हटलेलं आहे, जगत्रय जीवन अंतर्निष्ठ ज्ञान तरी संतासी शरण रिघिजे भावे, हेची भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी, विवेकेसी बुद्धी नांदे माझी. हे श्रवणाचे श्रवण मननाचे मनन, हेची निजध्यासन वैराग्याचे, म्हणून बैसलो संतांचे संगती, गोविंदा विश्रांती गहिनी नाथा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्व परंपरेचा विचार आदी या प्रकरणामध्ये नामदेवरायांनी केलेला आहे. सुरुवातीलाच भक्ती ज्ञान वैराग्यासाठी मनुष्याच्या जीवनात भक्ती महत्त्वाची आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे आणि वैराग्य महत्त्वाचं आहे. हे भक्ती ज्ञान आणि वैराग्य आपल्याला प्राप्त व्हावं याच्याकरता काय केलं पाहिजे, तर संतांना शरण गेलं पाहिजे असं नामदेवराय या ठिकाणी म्हणतात. आपल्याला ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर केलं काय पाहिजे, तर संतांची शरणागती पत्करली पाहिजे. ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या विचाराचा अनुवाद करत असताना तेच सांगितलेलं आहे. भगवान सांगतात ना, ज्ञान करून घेण्याकरता काय केलं पाहिजे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आची आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संत महात्म्यांना शरण गेल्याशिवाय हे परमात्म्याचं परब्रह्माचं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ते जे बर्व ज्ञान आहे, जे ज्ञान मनुष्याच्या जीवनाचं कल्याण करणारं ज्ञान आहे, ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर संत महात्म्यांना शरण गेलं पाहिजे. मग ते संत महात्मे आपल्याला ते ज्ञान देत असतात. अशा प्रकारचे जे संत महात्मे आहेत, असे संत महात्मे कुठे भेटतात? मग या भारतभूमीमध्ये अशा संत महात्म्यांची फार मोठी थोर परंपरा आहे. या संत महात्म्यांचं जे जीवन आहे ते परोपकारामध्ये व्यतीत होणार आहे. या संत महात्म्यांच्या जीवनाचा विचार करत असताना ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये हे संत महात्मे कोणत्या प्रसंगानं उपस्थित झालेले आहेत हे पाहत असताना ज्ञानोबारायांची जी वंशावळ आहे, ज्ञानोबारायांच्या पूर्व परंपरेचा वेध नामदेवरायांनी आपल्याला घेतलेला दिसतो. ज्ञानोबारायांच्या वंशावळीचा विचार नामदेवरायांनी या आदी या प्रकरणामध्ये केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज हे सुद्धा फार मोठे अधिकारी सत्पुरुष होते. कारण एखाद्या सत्पुरुषाचा जन्म ज्या कुळात होतो ते कुळसुद्धा काय असतं? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ते कुळ म्हणजे अतिशय पवित्र, तो देश अत्यंत पवित्र. ज्या ठिकाणी संत महात्म्यांचा हरिदासांचा जन्म होतो ते कुळ अतिशय पवित्र. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचं कर्म आणि धर्म हे सगळं नारायण स्वरूप असतं. ज्ञानेश्वर महाराजांची जी पूर्व परंपरा आहे ती पूर्व परंपरा, त्यांचं मूळ गाव आपेगाव, पैठणपासून जवळ असलेलं जे आपेगाव आहे, त्या आपेगावच्या कुलकर्णी घराण्यामध्ये त्यांचे जे मूळ पुरुष, त्यांच्यापासून जो इतिहास ज्ञात आहे, हरिहरपंत कुलकर्णी हे या घराण्याचे मूळ पुरुष आपेगावला होते. हरिहरपंतांच्या पोटी रामचंद्रपंत, केशवपंत आणि मोहनाबाई ही 3 अपत्य झाली. हरिहरपंतांचे चिरंजीव रामचंद्रपंत, रामचंद्रपंतांचे चिरंजीव गोपाळपंत, गोपाळपंतांचे चिरंजीव त्र्यंबकपंत
या त्र्यंबक पंतांच्या पासून वर्णन नामदेवरायांनी केलेलं आहे. नामदेवराय असं म्हणतात, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी तयांची समाधी आपे गावी. त्र्यंबक पंत हे अतिशय मोठे भक्त होते आणि आपेगावला त्यांची समाधी आहे. या त्र्यंबक पंतांना नाथ संप्रदायाचे जे गोरक्षनाथ महाराज होते, नाथ संप्रदायाची अशी परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोधक गोरक्षासी केला, गोरक्ष वळाला गैनी प्रती आपण पाहतो. त्या गोरक्षनाथांचा अनुग्रह त्र्यंबक पंतांना प्राप्त झालेला होता. त्र्यंबक पंतांचे गुरु गोरक्षनाथ होते. त्याच्यानंतर त्र्यंबक पंतांचे चिरंजीव जे आहेत ते गोविंद पंत. हे गोविंद पंत म्हणजेच ज्ञानोबारायांचे आजोबा. या गोविंद पंतांच्या पत्नी नीराबाई, गोविंद पंतांच्या अर्धांगिनी नीराबाई, या गोविंद पंतांना आणि नीराबाई यांना सुद्धा गैनीनाथांचा अनुग्रह लाभला होता. गैनीनाथ त्यांचे गुरु होते. म्हणून त्याचं वर्णन करत असताना नामदेवरायांनी आधीच्या सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की बैसोनी एकांती गुरुगम्य गोष्टी वेदांत परिपाठी शास्त्रबोध नित्य शुद्ध बुद्ध निर्विकार पूर्ण उमेसी जे ज्ञान शिव सांगे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ म्हणजे भगवान महादेव. त्या महादेवांनी जे ज्ञान उमेला सांगितलं म्हणजे पार्वती मातेला सांगितलं, तेच ज्ञान मच्छिंद्रनाथांनाही प्राप्त झालं. आणि असं जे ज्ञान आहे तेची सच्चिदानंद साकार जीव प्राण शरीर जाय क्षीण जयापरी तेची हे सर्व विठोबाचे नाम निराईस प्रेम गहिनीनाथी. गोविंद पंतांच्या अर्धांगिनी ज्या निराई आहेत त्या निराईंचे गुरु गहिनीनाथ महाराज. आणि या गोविंद पंत आणि निराई यांच्या पोटी ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत यांचा जन्म झाला. विठ्ठलपंत ज्ञानोबारायांचे पितृचरण. बैसोनी दोघे भ्रतार वल्लभे उदरीच्या गर्भे तेची ज्ञान भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. विठ्ठल आवडी ठेवेले नाम निराईस प्रेम गहिनीनाथी. नामदेवराय वर्णन करतात की निराई आणि गोविंद पंत यांच्या पोटी त्यांनी केलेल्या गायत्रीच्या पुरश्चरणाचं आणि गुरुच्या भक्तीचं फल म्हणून एका पुत्राचा जन्म झाला. त्यांचं नाव आहे विठ्ठलपंत. म्हणून विठ्ठलपंतांनी त्यांचा जन्म झाल्याबरोबर विठ्ठलपंतांचा यांना अशी प्रेरणा झाली की याचं नाव विठ्ठल ठेवावं. त्याने विठ्ठल आवडी ठेविले नाम. कारण गहिनीनाथांनी दिलेला मंत्र कृष्ण मंत्र होता, विठ्ठलाचा मंत्र होता. त्या मंत्राची उपासना त्यांच्या घरामध्ये चालू होती. इकडे गायत्रीची उपासना झाली. विठ्ठलपंतांचा जन्म झालेला आहे आणि त्या विठ्ठलपंतांच्या जन्मानंतर काय आहे गंमत अशी आहे की आपल्या धर्मामध्ये संस्काराचं फार महत्त्व आहे. विठ्ठलपंतांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं वय थोडं वाढल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा व्रतबंध केला. व्रतबंध म्हणजे मुंज केली. यज्ञोपवीत संस्कार झाला आणि ओंकार मूळमंत्री स्वर 16 केले वेद पठण काव्य आणि व्याकरण. ज्ञानोबारायांच्या वडिलांचं वर्णन आहे हे. नामदेवराय ज्ञानोबारायांच्या वडिलांनी काय काय केलं, विठ्ठलपंतांनी काय केलं त्याचं वर्णन करतात. व्रतबंध दीक्षा उपदेश गायत्रीचा उपदेश घेतला, व्रतबंध झालं त्यांचा. नंतर वेद पठण केलं त्यांनी, काव्य आणि व्याकरणाचं शिक्षण झालं असे निपुण शास्त्रवक्ता. विठ्ठलपंत निपुण अशा प्रकारचे शास्त्रवक्ते झाले. अगोदरच विठ्ठलपंतांचा जन्म जो आहे तो चांगल्या
पुण्यसंचयातून झालेला, गायत्री मातेच्या आणि श्री विठ्ठलाच्या उपासनेतून झालेला. आणि अशा विठ्ठलपंतांची मुंज झाली, शास्त्राध्ययन झालं, काव्य व्याकरण वेदांत सगळं शिक्षण झालं. आणि त्या तरुण वयातच विठ्ठलपंतांना वाटू लागलं की आता आपल्या जीवनाचं आपण सार्थक करून घेतलं पाहिजे. काय आहे, माणसाला असं वाटतं, मनुष्याचा असा स्वभाव असतो की परमार्थ ही गोष्ट म्हातारपणातच करायची असते. माणसाची अशी कल्पना असते, 40 वर्षाचं झाल्यानंतर कुठेतरी माणसाला असं घरामध्ये परमार्थाचं वातावरण जर असेल तर 40-50 वर्षाचं झाल्यानंतर त्याला वाटतं की आपलं काहीतरी चुकू लागलेलं आहे. 60 वर्षाचं झाल्यानंतर खात्री होते की बरंच चुकलं आहे, आता तरी बदलायला पाहिजे. आणि मग 65 वर्षाचं 70 वर्षाचं वय झालं की तो म्हणतो आता पंढरपूरच्या वारीला जावं, म्हणतो आता काय जायची स्थिती असते का. म्हणून शास्त्र असा विचार करतं. तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेलेत ना, हो क्षणक्षणा हाची करावा विचार म्हटले त्यांनी. तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सांगतात ना, क्षणाक्षणाला परमार्थाचा विचार केला पाहिजे मनुष्यानं. देह नाशिवंत आहे, आयुष्य काळ खाऊ लागलेला आहे, सावधान झालं पाहिजे. संतांच्या संगतीची आवड धरली पाहिजे, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करावी तुकाराम महाराज सांगून गेले आपल्याला. पण माणसं सगळ्या गोष्टीची घाई करतात आणि परमार्थ उद्यावर टाकतात. पंढरपूरची वारी पुढच्या वर्षीपासून, हो की नाही. माणसाचं असं चालतं, परमार्थ जो करायचा आहे तो पुन्हा पुढच्या वर्षीपासून, अजून 2 वर्ष थांबून रिटायर झाल्यानंतर करू. माणसाचं असं चालू आहे. शास्त्र त्याचा विचार सांगतं. गंमत अशी आहे, शास्त्राने असं सांगितलंय, श्वकार्यम अद्य कुर्वीत. श्वहा म्हणजे उद्या. परमार्थाचं कोणतंही कार्य असेल तर श्वकार्यम अद्य कुर्वीत. अद्य म्हणजे आज. उद्या करायचं असेल तर आजच करा. परमार्थ उद्यापासून ठरवला, आज करा. श्वकार्यम अद्य कुर्वीत पूर्वाह्णे चापराह्निकम. दुपारी 4च्या नंतर करायचं असेल तर सकाळीच करा म्हणलंय. कारण काय, शास्त्र असा विचार सांगतं, नाही प्रतीक्षते मृत्यू कृतम अथवा नवा कृतम. मृत्यू काही वाट बघत नाही म्हणे, तुम्ही काय केलंय काय केलं नाही त्याची. कोही जानाति कस्याद्य मृत्यू कालो भविष्यती. कोणाला माहित आहे कोणाचा आजच नंबर लागणार आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं, युवैव धर्मशील स्यात्. तरुणानं सुद्धा धर्मशील झालं पाहिजे. अनित्यम खलु जीवितम. जीवित अनित्य आहे याची जाणीव ठेवून तरुणानं सुद्धा धर्माचं आचरण करण्याकरता प्रवृत्त झालं पाहिजे. मी काय सांगतो, विठ्ठलपंत तरुण होते, विद्यावान झालेले होते. आणि विद्वान झालेले विठ्ठलपंत त्यांना त्या विद्वत्तेचा उपयोग करून सन्मान मिळवता आला असताना, कीर्ती संपादन करता आली असती, संसारामध्ये त्याचा उपयोग करता आला असता, खूप मोठी शिष्यशाखा निर्माण करता आली असती. पण विठ्ठलपंतांनी काय केलं, आपल्याला ज्ञान झालेलं आहे, आता आपलं सार्थक करून घेतलं पाहिजे. म्हणून विठ्ठलपंत यात्रेला निघालेत. विठ्ठलपंत वैराग्याचे पुतळे आहेत. म्हणून नामदेवराय वर्णन करतात, मग पुष्करार्दी तीर्थे पहावी समजते, अनुतापचित्ते धरियला. वैराग्य पुतळा ज्ञानगम्य मूर्ती निघालासे भक्ती तीर्थाटना. भक्तीनं वैराग्यानं संपन्न असलेले विठ्ठलपंत तीर्थाटन करण्याकरता निघालेत. आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ती. जे मोक्ष विश्रांती मुमुक्षुची. द्वारकेला गेलाय. नामदेवराय वर्णन करतात, विठ्ठलपंत द्वारकेला गेले, नंतर सुदामपुरीला गेले. सोन्याची सुवर्णाची नगरी ब्राह्मणा दिली, ते पुरी पाहिली सुदाम्याची. वेगवेगळ्या प्रकारची त्या तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करत करत
विठ्ठलपंत ज्योतिर्लिंगांच्या यात्रा करत गंगा, ब्रह्मगिरी, भीमा आणि भीमाशंकर या ठिकाणी आलेले आहेत. भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे आहे त्या भीमाशंकर या ठिकाणी आल्यानंतर विठ्ठलपंतांचं वर्णन करत असताना नामदेवराव म्हणतात, देखोन या भीमा आठवे पंढरी. भीमाशंकरला भीमा नदी आहे आणि तीच भीमा नदी कुठे आलेली आहे? पंढरपूरला आलेली आहे. आणि ती पंढरपूरची भीमा नदी भीमाशंकरला देखोन या भीमा आठवे पंढरी, विठ्ठला अंतरी पांडुरंग. आणि मनामध्ये पांडुरंगाची भक्ती असल्यामुळं विठ्ठलाला पंढरीनाथाची आठवण झाली. ऐसा नित्यानित्य चालता सुपंथी, पदोपती कीर्ती नामघोष करत वाटचाल करत करत विठ्ठलपंत कुठे आलेत? आला अलंकापुरी, इंद्रायणी तिरी, स्नान संध्या करी देवपूजा. विठ्ठलपंत ब्रह्मचारी अवस्थेतले तीर्थयात्रा करत करत एकटेच आलेले आहेत. भीमाशंकरहून फिरत 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 आळंदी या ठिकाणी आलेले आहेत. आळंदी हे मोठं तीर्थक्षेत्र, अनादी तीर्थक्षेत्र. त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं देऊळ आहे, इंद्रायणी नदी आहे. अशा ठिकाणी विठ्ठलपंत आलेले आहेत. आणि सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ इंद्रायणीचं स्नान करून आपलं नित्याचं आह्निक करण्याकरता विठ्ठलपंत बसलेले आहेत. मंदिराच्या जवळ रम्य परिसर आहे. स्नान झालेले, पवित्र झालेले आहेत विठ्ठलपंत. आणि स्नान झाल्यानंतर काय करायचं तर संध्या करायची. कारण काय, ब्राह्मणाच्या जीवनामध्ये आणि पूर्ण सगळ्या हिंदूंच्या जीवनामध्ये काही दिनचर्येला महत्त्व आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करायचं त्याची धार्मिक अशा स्वरूपाची दिनचर्या सांगितलेली आहे. धार्मिक लोक त्याचं पालन करतात. निष्ठावंत वारकरी उठल्याबरोबर काकड्याचं भजन करणारच. काकड्याचं भजन टाळ मृदंग घेऊन करायची शक्यता नसेल तर माणसं निदान काकड्याचे अभंग तरी म्हणणारच. कारण काय, शास्त्र असा विचार सांगतं की पहाटे उठल्याबरोबर काय करायचं. शास्त्राने त्याचा विचार सांगितलेला आहे. प्रातस्मरण करायचं. उठल्याबरोबर देवाचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून आपल्या परंपरेनं नियमच घालून दिले. उठल्याबरोबर काय करायचं तर हाताचं दर्शन घ्यायचं म्हटलं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद प्रभाते कुरु दर्शनम. उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यायचं. आणि ह्या कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद. इथं लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, गोविंद आहे, म्हणून या हाताचं दर्शन घ्यायचं नियम सांगितला. नंतर काय करायचं तर आपल्या पाय जमिनीवर ठेवण्याच्या आधी जमिनीची क्षमा मागायची, पृथ्वी मातेची. समुद्र वसने देवी, हे पृथ्वी माते देवी, तुझं वस्त्र म्हणजे समुद्र आहे. पर्वत स्तनमंडले, पर्वत म्हणजे तुझं स्तनमंडल आहे. तू विष्णूची पत्नी आहेस. अशी आमची पृथ्वी माता तू आहेस, आमची मातृभूमी तू आहेस. आता मी उठल्यानंतर तुझ्यावर पाय ठेवणार आहे, त्याच्याबद्दल मला क्षमा कर. समुद्र वसने देवी, पर्वत स्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शं क्षमस्व मे, क्षमा कर. आणि त्याच्यानंतर देवाचं स्मरण. उमादेवी यस्य माता, पिता यस्य च शंकरः, मूषको वाहनं यस्य, समां पातु विनायकः. गणपतीचं स्मरण, महादेवाचं स्मरण, हे सगळे नियम. विष्णूचं स्मरण, सगळे नियम. विठोबारायाचं स्मरण, हे सगळे नियम विठ्ठलपंतांच्या जीवनाचा दिनचर्येचा भाग होते. त्या पद्धतीनं विठ्ठलपंतांनी आपली संध्या सुरू केली होती. प्रातर आह्निक त्याला म्हणतात, दैनिक नित्य नियम त्याला म्हणतात.
वारकऱ्याकरता काही नित्यनियम आहेत. जो वारकरी आहे आणि हरिपाठ म्हणत नाही तर त्याच्या जीवनात संध्या झाली नाही असा त्याचा अर्थ आहे. ब्राह्मणाला जशी संध्या आहे ना तसा वारकऱ्याकरता हरिपाठ आहे. पण ब्राह्मणाने संध्या सोडून दिली आणि वारकऱ्यांनी हरिपाठ सोडून दिला तर काही उपयोगाचं नाही. म्हणून एक संस्कृतमध्ये एक कवी म्हणतो की ब्राह्मणा अशी विचित्र झाली म्हणे, या ब्राह्मणांना ब्राह्मण कसं म्हणायचं असाच प्रश्न येतो म्हणतो. मी म्हणत नाही बरं का, कवी म्हणतो तो. त्याने काय म्हटलंय, तो म्हणतो अहो माणसं अशी विचित्र आहेत, न संध्याम संधत्ते. हे लोक असे आहेत म्हणे संध्याही करत नाहीत. न संध्याम संधत्ते नियमित निमाजान न कुरुते. नमाजही पडत नाही म्हणे. संध्याही करत नाहीत आणि नमाजही पडत नाहीत. न संध्याम संधत्ते नियमित निमाजान न कुरुते नवा मौंजी बंधम. मुंजही करत नाहीत. कलयती नवा सौनत विधीम. मुस्लिम लोक जो विधी करतात तोही करत नाहीत. न रोजाम जानी ते. रोजाही पाळत नाहीत आणि एकादशी करत नाहीत. व्रतमपि हरेर नैव कुरुते. त्यांनी असं म्हटलंय ना, संध्याम संधत्ते नियमित निमाजान न कुरुते नवा मौंजी बंधम कलयति नवा सौनत विधिम. न रोजाम जानीते व्रतमपि हरेर नैव कुरुते. न काशी मक्का वा. काशीलाही जात नाहीत आणि मक्कालाही जात नाहीत. शिव शिव न हिंदूर न यवनहा. काय त्यांची परिस्थिती आहे. त्याला हिंदू तरी कसं म्हणावं आणि यवन तरी कसं म्हणावं असं तो म्हणतो. सांगायचं तात्पर्य काय, मनुष्याच्या जीवनामध्ये धार्मिक दिनचर्येला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. विठ्ठलपंतांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची धार्मिक दिनचर्या होती. त्यामुळं विठ्ठलपंत त्यांची ती धार्मिक दिनचर्या आहे, त्या दिनचर्येचं आचरण करत त्या मंदिराच्या जवळ बसलेले आहेत. आणि हे पाहिल्यानंतर तिथे दर्शनाला सिद्धोपंत आले होते. सिद्धोपंत कुलकर्णी नावाचे आळंदीचे कुलकर्णी. त्या कुलकर्णींनी बघितलं की एक कोणीतरी तेजस्वी ब्राह्मण ब्रह्मचारी आहे आणि त्याचं आचरण चांगलं आहे. दिसलं त्यांना स्नान संध्या करत बसलेला आहे. तेव्हा आपण त्यांची चौकशी करावी असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी चौकशी केली. सिद्धोपंतांनी पहिल्यांदा, सिद्धोपंत वयोवृद्ध आहेत, वडील आहेत, वयानं मोठे आहेत, तरीसुद्धा त्यांना वंदन केलं. विठ्ठलपंतांना नमस्कार केला आणि काय, कोण तुमचा देखोनी सुब्राह्मण केलेसे नमन वंदिले चरण सिद्धोपंती. नामदेवराय वर्णन करतात, चांगला ब्राह्मण आहे म्हणून त्यांचं वंदन केलं आणि विचारू लागले, कोण तुमचा गाव आले ती कोठून, काय अभिधान गमन कोठे. तुमचं गाव कोणतं, कुठून आलात, तुमचं नाव काय, जाणार कुठे आहेत, असं त्यांनी विचारलं. त्यावेळी विठ्ठलपंतांनी सांगितलं, विठ्ठलाचे नाम रामेश्वरी भाव वृत्ती आपेगाव गोदातिरी. माझं नाव विठ्ठल आहे, देवावर माझी श्रद्धा आहे, आमचं गाव आपेगाव आहे, गोदावरीच्या तीरावर आहे, अशा प्रकारची माहिती दिली. आणि सांगितलं, माता पिता वृद्ध असतात ती तेथे द्वारावती तीर्थे करूनी आलो. तिथे आपेगावला आमचे आई वडील राहतात. द्वारका वगैरे तीर्थयात्रा करत करत या ठिकाणी आलो. आज धन्य भाग्य स्वामीचे आगमन, आश्रम पावन कीजे माझा. सिद्धोपंतांनी त्यांना सांगितलं की आमचं भाग्य फार मोठं आहे, तुम्ही या ठिकाणी आलात, कृपा करून आमच्या घरी या आणि आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या, पावन करा आमचा आश्रम. सिद्धोपंत विठ्ठलपंतांना घरी येण्याविषयी विनंती करतात आणि त्यांना घरी घेऊन येतात. घरी आणल्यानंतर आणुनी मंदिरी सारुनी भोजन निद्रा करविली पूर्ण तया हाती. घरी आणलं, त्यांना चांगलं जेवण दिलं आणि इथेच विश्रांती घ्या म्हणून सांगितलं विठ्ठलपंतांना.
तव स्वप्न अवस्थे माझी येवनी पंढरीनाथ म्हणे कन्या सालंकृत द्यावी यासी. नामदेवराय वर्णन करतात. विठ्ठलपंत जेवण झालेलं आहे विठ्ठलपंतांचं. सिद्धोपंतांच्या घरीच ते विश्रांती घेत आहेत. त्यावेळी रात्रीच्या वेळी सिद्धोपंतांना स्वप्न पडलंय. स्वप्नामध्ये पंढरीनाथ आलेत आणि पंढरीनाथांनी सांगितलंय की तुझी जी मुलगी आहे रुक्मिणी नावाची, ती सालंकृत, तिचं कन्यादान या ब्राह्मणाला कर तू. आता कुठून आलेला, कोणी आपल्या यात्रेत आलेल्या ब्राह्मणाला फार तर जेवण करून दक्षिणा देऊन पाठवून देतात माणसं. का आमच्या मुलीचं लग्न तुमच्याबरोबर करतो, कोणी म्हणतं का? हां, असं कधी शक्य आहे का? बरं, सिद्धोपंत तरी इतके भोळे आहेत का? हो, सिद्धोपंत 25 गावचे कुलकर्णी आहेत. ते काही भोळे नाहीत. आपल्या घरी कोणीतरी पांथस्थ ब्राह्मण आलाय आणि त्याला आपली मुलगी द्यायची. हां, म्हणजे कोणत्याही माणसाची बाहेरची परिस्थिती पाहून कोणताही सिद्धोपंतासारखा सत्वगुणी माणूस त्याच्याबद्दल आदर आणि अनादर असा विचार करत नाही. सिद्धोपंतासारखा विचारी माणूस त्याचं कुळ बघतो, त्याचं शील काय आहे ते बघतो, त्याचा आचार विचार काय ते बघतो आणि याचा सूक्ष्म दृष्टीनं विचार करूनच तो आपली मुलगी कोणाला द्यायची याचा विचार करतो. ज्या अर्थी विठ्ठलपंतांना आपली मुलगी द्यावी असा विचार सिद्धोपंतांच्या मनात आलेला आहे, त्यावेळी त्यांनी एका दिवसात त्या विठ्ठलपंतांची सगळ्या बाजूनी परीक्षा केलेली आहे. आणि ही करून त्यांना बोलावलेले घरी बोलावून त्यांना जेवण सुद्धा दिलं आणि विश्रांती करायला सांगितलं. आणि एवढ्यावर सिद्धोपंत हे सुद्धा भगवत भक्त आहेत. त्यांच्याकडे सुद्धा परमेश्वराच्या भक्तीची मिरास आहे. त्यामुळं सिद्धोपंतांना दृष्टांत झालेला आहे. स्वप्नात देवाने येऊन सांगितलेलं आहे की याला तुझी कन्या तू दे. आणि प्रातःकाळ झाला, नित्यनेम सारुनी मग नमस्कार केला सिद्धोपंती. वंदोनी आचरण सांगितले स्वप्न, कन्या पाणी ग्रहण कीजे. वंदन केलं आणि स्वप्नातलं सांगितलं की मला काल देव स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की माझी कन्या तुम्हाला द्या म्हणून सांगितलंय, तर तिचा तुम्ही स्वीकार करा. असं त्यांनी सांगितल्यानंतर हसूनी उत्तर बोले तरी पै सारांशी आज्ञा श्रीनिवासे केली नाही. ऐकल्याबरोबर विठ्ठलपंत काय लगेच तयार झाले. बरं झालं बाबा. विठ्ठलपंत हसले. ते म्हणले तुम्हाला स्वप्न पडलंय, तुम्हाला आज्ञा झाली, पण मला कुठं आज्ञा झाली? अजून मला आज्ञा झाली नाही. मी या गोष्टीला मान्य करणार नाही. ऐसे संकल्प आजीचा सुदीन स्वस्थ करून मन वंदिले चरण सिद्धोपंती. सिद्धोपंतांनी सांगितलं ठीक आहे, ज्या चांगला दिवस आहे, बघू मला जसं सांगितलं तसं तुम्हाला जर देवानं सांगितलं पुढे चालून तर विचार करू आपण. भक्ती आण ज्ञान वैराग्यावळी हे वस्ती उघडी तुझ्या अंगी. मूर्तिमंतचारी जन्मतीच्या उदरी म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. आणि यानंतर गंमत अशी झाली, विठ्ठलपंतांना सुद्धा दुसऱ्या दिवशीच्या रात्री तसंच स्वप्न पडलं. आणि काय सांगितलं देवानं? भक्ती ज्ञान वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझ्या अंगी. तुझ्या अंगी हे विठ्ठलपंता तुझ्या ठिकाणी काय आहे? भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, यांची वस्ती तुझ्या ठिकाणी आहे. आणि हे भक्ती ज्ञान आणि वैराग्य चारही मूर्त रूपात हिच्या पोटी जन्माला येणार आहेत. हिच्या पोटी कोण कोण येणार आहे? तुझ्या ठिकाणी जे भक्ती ज्ञान आणि वैराग्य आहे, तुझ्या ठिकाणी असलेलं भक्ती ज्ञान आणि वैराग्य मूर्त रूपामध्ये हिच्या पोटी जन्माला येणार आहे. म्हणून स्वीकारी ही आज्ञा माझी, म्हणून तिचा स्वीकार कर. अशा प्रकारची आज्ञा परमात्म्यानं विठ्ठलपंतांना केली. उठोनी विठ्ठले स्वप्न सांगितले हरुषे वंदिले सिद्धोपंती. उठल्यानंतर विठ्ठलपंतांनी स्वप्न सांगितलं. सिद्धोपंतांनी पुन्हा आनंदानं विठ्ठलपंतांना नमस्कार केला, त्यांनी यांना नमस्कार केला. पंढरीच्या लोका
नाही अभिमान, पाया पडे जन, एकमेकांचा नमस्कार झाला. पाचारोनी जोशी घटितार्थ पाहिले, मग जोशाला बोलावलं, त्यांची पत्रिका जुळते का म्हणून बघितलं, कुंडली जुळते का म्हणून बघितलं. गुण उतरले 36. किती गुण लागतात? 36 म्हणजे सगळ्यात जास्त. कमीत कमी 18 पाहिजेत असा ज्योतिषशास्त्राचा नियम आहे. वधूवरांच्या गुणमेलनामध्ये कमीत कमी 18 पाहिजेत. 18 पेक्षा कमी असतील तर थोडा विचार करावा लागतो. 18 असेल तर ठीक आहे, पण यांचे तर किती गुण जुळले? 36 गुण. पैकीच्या पैकी 100% मार्क ज्याला आपल्या भाषेत म्हणतो. 36 गुण. आणि निर्धारिले लग्न मिळाले. ब्राह्मण निर्विघ्न पूजन केले. आधी लग्नाचा निर्धार केला, ब्राह्मण लोक जमा झाले. आणि निर्विघ्नपणानं काय आहे, आपल्याकडे लग्न ठरलं ना की लग्नाचे सगळे कार्यक्रम निर्विघ्नपणाने पार पडावेत, याच्याकरता एक पद्धत आहे आपल्याकडे. त्याला म्हणतात मुहूर्त करणे. शुभ कार्याचं मुहूर्त करणे. त्याच्याकरता मुहूर्ताचा गणपती असतो आणि त्याची पूजा करायची असते. ते निर्विघ्न पूजन केलं. अशा पद्धतीनं विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाचा निर्णय झाला. आज आपण बऱ्याच उशिरा कथेला सुरुवात केली. आजच्या पुरतं या ठिकाणी आपण कथेला विराम देऊ. उद्या वेळेवर कथा सुरू करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुगुंडा महाराज.